नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन क्लर्क टायपिस्ट अँड टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा म्हणजे मिशन जे आहे ते कंबाईनची मुख्य परीक्षा 2023साठी हे आपलं स्मार्ट टार्गेट जे आहे ते सुरू आहे. तर याच्यामध्ये आजचा आपण पहिलाच दिवस कन्सिडर करूया, कारण आज जवळपास 14 ऑक्टोबर आहे. 14 ऑक्टोबरला हा व्हिडिओ बनवतोय आणि 13 ऑक्टोबरला जे आहे ते आयोगाची डेट जी आलेली होती परीक्षेची, तर ती डेट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. तर तुमची मुख्य परीक्षा जी आहे ती 17 डिसेंबर रोजी होणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडं 14 ऑक्टोबरपासून जवळपास 64 दिवस आपल्या हातामध्ये मिळत आहेत. त्याच्यामुळे मी 50 दिवसांचंच कन्सिडर करून चालू होतो स्टडी टार्गेट, पण 64 दिवस अजून आपल्याला एक्स्ट्रा 14 दिवस आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं स्टडी टार्गेट जे आहे ते आपण टोटली चेंज करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोडासा एक्स्ट्रा टायमिंग ते विषय पूर्ण करण्यासाठी 100% मिळणार आहे. आणि जो कोणी 64 दिवस आपल्या या चॅनलसोबत राहणार आहे त्याचा नक्कीच मुख्य परीक्षेचा जो स्कोर आहे हा वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे 64 दिवस तुम्हाला हे टार्गेट जे आहे ते फॉलो करायचं आहे. आता या टार्गेटमध्ये एक्झॅक्टली नक्की असणार काय, तर तुमचा पहिला पेपर मराठी आणि इंग्रजी. तुम्हाला डेली काय करायचं आहे मराठी इंग्रजीचं हे तुम्हाला सांगेन. ठीक आहे, आता डेली सांगेन, पण जर मला वाटलं तर तुम्हाला एक ठराविक चॅप्टर देईन, त्या दिवसामध्ये ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचे तुम्हाला ठराविक चॅप्टर त्या दिवसामध्ये दिलेले आहेत. त्याला संदर्भ पुस्तक सांगितलं आहे, कुठलं संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे आणि त्या दिवसामध्ये ते टार्गेट पूर्ण झालेच पाहिजेत. म्हणजे एकदम मोठं टार्गेट न ठेवता लहान लहान टार्गेट ठेवून आपण चालून जाणार आहे याच्यामध्ये, कारण आपल्याकडे दिवस जास्त आहे. जर दिवसांचं डिस्ट्रीब्युशन जर आपण करायला गेलो याच्यामध्ये 64 दिवसांचं, समजा 10-10 दिवसाचा जरी आपण स्लॉट बसवला, एक स्लॉट अभ्यासाचा तुमच्या स्टडीचा, तरी सुद्धा बऱ्यापैकी चॅप्टर जे असतील ते क्लिअर होऊन जातात तुमचे. मात्र याच्यामध्ये एक कंडिशन अशी आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा अभ्यास हा करावाच लागणार आहे. त्याला कुठलाही आता अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हटलं मी 10 दिवस हिस्ट्री वाचतो, 10 दिवस पॉलिटी वाचतो, वर्ष तुमचं गेलेलं आहे, पण ते पूर्ण होत नाही. पण त्यासाठीच आपण आता ही स्मार्ट स्टडी प्लॅन आहे हा राबवतोय, जेणेकरून तुम्हाला सर्वांना अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. मुख्य परीक्षा तुमची निघू शकते, चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले स्टडी टार्गेट जे आहे ते तुम्ही मनापासून फॉलो करा. तर आता सुरुवात करूया. तर लक्षात ठेवा, तुमच्याकडे पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजी ग्रामर. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, मराठी आणि इंग्रजी व्याकरणामध्ये जो जास्तीत जास्त स्कोर करेल त्याची मुख्य परीक्षा सिक्युअर होऊन जाईल. कारण 50% वेटेज इथंच आहे. 50% हा पहिला पेपर आहे, 50% हा दुसरा पेपर आहे. जो कोणी जास्तीत जास्त याच्यामध्ये मार्क्स स्कोर करण्याचा प्रयत्न करेल पहिल्या पेपरमध्ये त्याला निश्चितच फायदा होणार आहे. कारण मराठी व्याकरण असतं, मराठी व्याकरणाचे जास्तीत जास्त स्कोर करण्याचा तुम्हाला प्रयत्न जो आहे याच्यामध्ये करायचा आहे. प्लस इंग्रजी व्याकरणामधून मिळून तुम्हाला ॲटलिस्ट 55% जरी तुमचा स्कोर झाला, म्हणजे 50 पैकी ॲटलिस्ट तुमचे एक 28 ते 30 जरी प्रश्न बरोबर आले, इव्हन याच्यापेक्षा जास्त आले तर तुमच्यासाठी चांगलंच आहे, पण ॲटलिस्ट 55% तरी स्कोर व्हावा अशी एक अपेक्षा आहे तुमची. म्हणजे दोघांचं मिळून तुमचा कट ऑफ चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि तुमचा स्कोर हा सिक्युअर एक मोडवरती येऊन जाईल. त्याच्यामुळे हा विषय परफेक्ट करून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामुळे यासाठी तुमच्याकडे जे आवश्यक असणारी पुस्तक आहेत बघा, मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबेचं पुस्तक तुमच्याकडे पाहिजे, बाळासाहेब शिंदेचं पुस्तक पाहिजे तुमच्याकडं. इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुमच्याकडे पाहिजे आणि पाल आणि सोरीचं पुस्तक पाहिजे. ज्यांना पाल आणि सोरी काही समजत नाही त्यांनी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचलं तरीही चालेल, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. पण पुस्तकावर अशा पद्धतीने कमांड ठेवा इथून पुढे 64 दिवसांची. काही जरी त्यातलं विचारलं तरी आपल्याला ते निघलं पाहिजे. प्लस मराठी आणि इंग्रजीसाठी तुमच्याकडे आयोगाच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत चॅप्टरनुसार त्यासाठी पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यासाठी 2 पुस्तक मार्केटमध्ये चांगले अवेलेबल आहेत. एक आहे ते झिरो इरॉर नावाचं पुस्तक एक आहे आणि दुसरं जे आहे ते बाळासाहेब शिंदेचं आहे. ह्या दोघांमधले कुठलंही एक, फक्त चॅप्टर वाईज पुस्तक अवेलेबल पाहिजे. ओके, चॅप्टर वाईज. समजा वर्णमाला चॅप्टर असेल तर चॅप्टरवरचे आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, पार्ट्स ऑफ स्पीच असतील आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, असं चॅप्टर वाईज कंपायलेशन केलेलं पुस्तक तुमच्याकडे हवं आहे. तर यासाठी 2 पुस्तकं आहेत. ठीक आहे, ही 2 पुस्तक पाहिजेत आणि वर सांगितलेली पुस्तक सगळी तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी. आता तुम्हाला करायचं काय, तर काल तुम्हाला मी जे सांगितलं होतं तेच टार्गेट मी पुढे आज तुम्हाला कंटिन्यू ठेवलेलं आहे मराठीसाठी. ठीक आहे, काल जे तुम्हाला टार्गेट सांगितले तेच पुढे टार्गेट कंटिन्यूस ठेवलेलं आहे, कारण मराठी आणि इंग्रजीवरती तुम्ही जास्त फोकस ठेवा. ठीक आहे, जर दिवसाचं तुमचं डिस्ट्रीब्युशन 8 तासांचं तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलेलं असेल तर जास्तीत जास्त 3 ते 3.5 तास हे मराठी आणि इंग्रजीसाठीच द्यायचे. ठीक आहे, 3 ते 3.5 तास आणि उरलेला 50%. 50-50 वेटेज ठेवलं ना तर तुम्ही सुद्धा 50-50 वेटेज तुमचं ठेवू शकता अभ्यासाचं टाइम टेबलचं. ठीक आहे, त्याच्यामुळे एक याला एक त्याला असं करत नाही, सर्वांना समान घेऊन गेलं पाहिजे. सर्व विषयामध्ये जरी 55% जरी तुमचा स्कोर झाला, 55 ते 60%च्या दरम्यान 400 पैकी म्हणतोय, तरी सुद्धा तुम्हाला पोस्ट मिळून जाण्याला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित युटिलायझेशन हे करून घ्या. आता वर्ण विचार आहे, तर याच्यामध्ये वाक्य म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, अक्षरे म्हणजे काय, वर्ण म्हणजे. आता एक रूल लक्षात ठेवा, मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबेचं पुस्तक तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे, व्याकरणाचे जे नियम असतील ते वाळिंबेंच्या पुस्तकातून करा आणि जे प्रश्न उत्तर जे दिलेले आहेत ते बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकातून करा किंवा झिरो एरॉर मधून करा. ठीक आहे, कळालं तुम्हाला. तर हे वाक्य म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय. अक्षर म्हणजे काय, वर्णमाला, वर्णाचे प्रकार, स्वर स्वरादी, नवे स्वरादी, व्यंजन आणि बाराखडी.
हे बेसिक स्वरूपाचे कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये मिळून झाले ह्या वर्ण विचाराच्या. त्याच्यानंतर स्वराचे प्रकार आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर. नंतर व्यंजनाचे प्रकार स्पर्श व्यंजन, अनुनासिक, कठोर आणि मृदू व्यंजने, अर्धस्वर, उष्मेघर्षक, महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजने. आणि ह्या सगळ्या मुद्द्यावरती जे आयोगाने विचारलेले प्रश्न असतील हे तुम्ही प्रश्न सुद्धा सोडवायचे तुम्हाला आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. कम्प्लिटली 1 तास तुम्ही प्रश्न उत्तरासाठी द्या. जर तुम्ही हा एक 3 ते 3.5 तासाचा जर तुम्ही हा स्लॉट बनवताय ना अभ्यासाचा, तर त्यामधला कम्प्लिटली 1 तास हा प्रश्न उत्तरासाठी तुम्ही द्या. मराठीचे प्रश्न आणि इंग्रजीचे प्रश्न पण जे चॅप्टर सांगितलेत त्याच्यावरचेच प्रश्न सोडवा. जास्त इथं काही करण्याच्या मागं लागू नका. ठीक आहे, आणि उरलेल्या वेळ जे तुम्हाला मी मुद्दे सांगतोय ते तुमचे होऊन जातात. मराठी व्याकरणाला फार वेळ लागत नाही. थोडंसं लक्ष देऊन थोडंसं तुम्ही केलं तर तुमचे सगळे नियम लक्षामध्ये राहू शकतात. प्लस तुम्हाला शब्दसंग्रह सुद्धा रोज करावा लागेल. इथं सुद्धा आपल्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. समानार्थी शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार तर के सागरमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने दिलेलं आहे, किंवा ते मी लवकरच आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड करून टाकेन तुम्हाला. म्हणजे ते तुम्ही ऐकलं तरी तुमची त्याची उजळणी होऊन जाईल. पण तुमच्या पुस्तकातले असतील तरी सुद्धा वाचायला सुरुवात करा. तर शब्दसंग्रह तुम्हाला करायचा आहे. मग दररोज 10 शब्द समानार्थी वाचा, म्हणी 10 वाचा आणि वाक्प्रचार वाचा. आणि हे लक्षातच राहतं. तुम्हाला 4 ऑप्शन तिथे दिलेले असतात प्रश्न आणि त्याच्या खालीच उत्तर असतं. आणि एकदा तुम्ही हे मराठीमध्ये वाचलं की तुम्ही त्यातून ऑप्शनमधून आन्सर बरोबर टिक करू शकता. त्याच्यामुळे इथे टेन्शन घेण्याचं काय काम नाही. फक्त वाचा आहे. फक्त दररोज 10 वाचा, काही होऊ दे, फक्त वाचत चला. ठीक आहे, नक्कीच तुमच्या लक्षामध्ये राहून जातं. तर हे तुमचं मराठीचं टार्गेट आहे. लक्षात ठेवायचं. वर्ण विचार हा चॅप्टर आहे आणि ह्याच्यामध्ये सांगितलेले हे मुद्दे आहेत हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे. प्लस शब्दसंग्रह तुम्हाला क्लिअर करायचा आहे. पुढे तुम्हाला मी काल सांगितलं पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच हा चॅप्टर राहील इंग्रजीचा. हा तुम्हाला आधी सगळ्यात आधी पूर्ण करावा लागेल पार्ट ऑफ स्पीच, कारण थोडासा मोठा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये पुन्हा नाउन आणि प्रोनाउन, नाम आणि सर्वनाम जे आहेत ह्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला वाचून प्रॉपर पद्धतीने घ्यायच्या आहेत. ठीक आहे, नाउन आणि प्रोनाउन्स. तर आज म्हणजे जवळपास जेवढ्या जाती असतील शब्दांच्या तेवढ्या आपल्याला क्लिअर करायच्या. त्याच्यामुळे तुम्हाला नाउन आणि प्रोनाउन आज दिलेलं आहे, तरी व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि त्याच्यावरती MCQ आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते बघा. जास्तीत जास्त प्रश्न उत्तराची इथं प्रॅक्टिस करा. आणि प्लस समानार्थी आणि विरोधार्थी वगैरे शब्द तुम्हाला करायचे आहेत. विरोधार्थी नाही केले तरी चालते, पण समानार्थी नक्कीच करा. सिनोनिम्स 10 वाचा, इडियम्स 10 वाचा, वाक्प्रचार आणि म्हणी ज्या असतात ठीक आहे ते 10 तुम्हाला करायचे आहेत. प्रत्येक दिवशी करायचे आहेत. आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन 10 करायचे आहेत. व्होकॅब्युलरी का वाढवा, कारण व्होकॅब्युलरी कमीत कमी 8 ते 10 प्रश्न तुमच्या व्होकॅब्युलरी येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करणं तुमचे गरजेचं आहे इंग्लिशमध्ये जर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर. त्याच्यामुळे दररोज 10 प्रश्न 10 शब्द वाचा ना, काय फरक पडतोय. 10 वाचा, याचे 10 वाचा, म्हणी 10 वाचा, वाक्प्रचार 10 वाचा आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन 10 वाचा. काही सुद्धा टेन्शन घेण्याचं याच्यामध्ये काम नाही. आणि नाउन आणि प्रोनाउन फक्त तुम्हाला वाचायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करायची आहे. एवढंच तुमचं टार्गेट राहील. ठीक आहे, हे आज फक्त आजच्याच एवढ्या गोष्टी मराठी आणि इंग्रजीच्या करून घ्या. जे टार्गेट चेंज होईल ते फक्त मराठी आणि इंग्रजीचं टार्गेट चेंज करण्याचं माझं टार्गेट राहील. बाकीचे तुम्हाला मी डायरेक्ट चॅप्टरची नावं सांगेन, कुठल्या किती दिवसामध्ये कुठले चॅप्टर्स पूर्ण करायचे त्याला संदर्भ पुस्तक सांगेन आणि त्या दिवसापर्यंत ते चॅप्टर पूर्णच व्हायला पाहिजे. जी याच्या बाबतीमध्ये आता बोलतो. तर लक्षात ठेवा, गणित आणि बुद्धिमत्ता आहे. ओके, तर हा गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला विषय आहे. थोडासा हा विषय हार्ड वाटतो आर्ट्स साईडच्या मुलांना, पण हा विषय हार्ड नाही आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्याची तुम्ही जेवढा जास्त प्रॅक्टिस कराल त्या चॅप्टरची, त्या चॅप्टरमधला जर मुद्दा पडला आणि तुम्ही ग्रुप सीची परीक्षा देताय, लक्षात ठेवा ग्रुप सीची परीक्षा देताय, तर याचा अर्थ काय, ग्रुप ए आणि ग्रुप बी पेक्षा या विचारणाऱ्या प्रश्नांची जी लेवल आहे ही थोडीशी काठीण्य पातळी कमी राहणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्हाला तेच वाचायचं आहे, त्याचीच प्रॅक्टिस करायची आणि त्या टाईपमधला प्रश्न पडला की तुमचा चुकता कामा नये. आता गणितासाठी वय, वारी आणि रेल्वे हे 2 चॅप्टर्स आहेत. बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे 2 चॅप्टर आपलं टार्गेट आहे. ओके, तर हे टार्गेट कधीपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचं आहे, 14 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत हे जे 2 चॅप्टर सांगितले तुम्हाला, वय, वारी आणि रेल्वे आणि दिशा आणि घड्याळ, तर हे गणिताचे 2 आणि बुद्धिमत्तेचे 2 अशी एकूण 4 चॅप्टर जे आहेत हे तुम्हाला 23 ऑक्टोबर पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये त्यावरचे सगळे टाईपचे एक्झाम्पल सोडून तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये अपेक्षित असणारी प्रश्न संख्या किती आहे, तर आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या पेपरला सुद्धा तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे. तर याच्यामध्ये 100 प्रश्नांपैकी गणित आणि बुद्धिमत्तेवरती असणारी अपेक्षित प्रश्न संख्या आहे 15 ते 20. ओके, तर 15% वेटेज तुमचं इथंच आहे 100 मधल्या, आणि ह्याला तुम्ही अजिबात अल्टरनेटिव्हला टाकू शकणार नाही. ह्याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 तरी मार्क मिळवायचं 100% सर्वांनी प्रयत्न करा. 10 दिवसाला जरी 2-2 चॅप्टर आपण करत गेलो तरी प्रत्येक गणित आणि बुद्धिमत्तामधले महत्त्वाचे 2-2 चॅप्टर आपले पूर्ण होणार आहेत. ठीक आहे, तर गणितामधले वय, वारी आणि रेल्वे, बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे तुमचं टार्गेट राहील 23 ऑक्टोबर पर्यंत.
हे 23 ऑक्टोबर पर्यंत हे 2-2 चॅप्टर पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करा आणि स्मॉल टार्गेटनं जाऊया, म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने तुमचा क्लिअर आउट होऊन जाईल. ठीक आहे. प्रत्येक चॅप्टरचे प्रत्येक दिवशी 2 ते 3 टाइप्स तुम्ही क्लिअर करा. आता याच्यामध्ये असणार किती टाइप्स आहेत, समजा 15 टाइप आहेत, 20 टाइप आहेत, प्रत्येक दिवशी 2-3 टाइप असतील ते सगळे क्लिअर करून घ्या. त्याच्यावरचे 4-4 5-5 प्रश्न सोडवा आणि ते लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. पण व्यवस्थित केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण उजळणी तुमच्या पुन्हा तुम्हाला वेळ मिळणार नाही. जसं प्रत्येक दिवशी तुम्ही वाचाल ना तसंच त्याच्या उजळणी सुद्धा परफेक्टरित्या करत जायचं आणि पॉझिटिव्ह डेज ठेवूनच अभ्यास करा. 100% तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होणार आहे. ठीक आहे. गणितासाठी वैवारी रेल्वे, बुद्धिमत्तासाठी दिशाने घड्याळ हे 23 ऑक्टोबर पर्यंत तुमचं टार्गेट आहे. प्रत्येक 10 दिवसाला 2 चॅप्टर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचे करावे लागणार आहेत. कशातून करणार? सचिन ढवळेचं संदर्भ पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते घ्या, किंवा संदीप आरगडीचं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते घ्या. तुम्हाला जे योग्य वाटतं ते पुस्तक तुम्ही ह्याच्यामध्ये वापरा. ठीक आहे. सचिन ढवळेचे तुम्हाला पुस्तक चांगलं वाटते तर एकच पुस्तक तुम्ही फॉलो करा म्हणेन आणि त्यामधून प्रॅक्टिस सारखी भयानक प्रॅक्टिस करा. संदीप आरगडीचं पुस्तक तुम्हाला सोपं वाटते तेच घ्या, त्यामधून प्रॅक्टिस भयानक करा. कुठलीही एक घ्या आणि ह्याला सोडू नका अजिबात. ठीक आहे. कारण प्रश्नाची संख्या चांगली आहे, इथं 7 ते 8 मार्क पाडण्यात 100% सर्वांनी प्रयत्न करायचा, किंवा आउट ऑफ आउट पडले तरी एकच नंबर आहे, काहीच विषय नाही आहे. फक्त 23 ऑक्टोबर पर्यंत हे सांगितलेले चॅप्टर संपूर्ण करा. पुढं माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे ॲज अपडेटेड. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015. ठीक आहे. अतिशय लहान लहान हे अधिकार कायदे आहेत, लक्षात ठेवा. अतिशय लहान आहेत, 2 ते 3 पेजेसचे किंवा 4 ते 5 पेजेसच मॅक्झिमम एक कायदा आहे. 4 ते 5 पेजेस, याच्यावरती कायदा नाही आहे हा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, रोज एक 10 मिनिटं बसा. 10 मिनिटं बसा, किंवा आज जरी बसला तरी सुद्धा चालेल. एकदा शांत डोक्याने 1 तासभर, मी म्हणतो दररोज 10 मिनिटं करताय, पण आज 1 तासभर बसून जरी याच्यात तुम्ही प्रॉपरली नोट्स बनवल्या, नंतर फक्त तुम्ही 10-10 मिनिटं जरी हे वाचत बसला, रोज वाचायचं, पाठच करून ठेवायचं ते, काही विचारू दे त्याच्यामध्ये. दररोज माहितीचा अधिकार अधिनियम 2005 10 मिनिटं वाचा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 10 मिनिटं वाचा. हे कधीपर्यंत तुम्हाला करायचं आहे? 16 डिसेंबर पर्यंत तुम्हाला करायचं आहे. म्हणजे आज 14 ऑक्टोबरला मी हा व्हिडिओ बनवतोय, 14 ऑक्टोबर पासून 16 डिसेंबर पर्यंत दररोज 10-10 मिनिटं ह्याला तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. म्हणजे तुमचं पाठच होऊन जाईल. ह्याच्यामध्ये अपेक्षित असणारी प्रश्न संख्या किती आहे, तर माझ्या हिशोबाने 3 ते 5 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारू शकतात. जर 2 मार्काला एक प्रश्न जरी आपण पकडला इथं, तरी कमीत कमी असं वेटेज एक 6 ते 10 मार्क पर्यंत तुमचं वेटेज याला पडून जातं. कारण लिमिट आहे ना आयोगाला, तुम्हाला एकूण 9 घटक मुख्य परीक्षेला आहेत, तर 9 मधले 10 जरी विचारलं तरी बाकीचे पुन्हा 10 उरत आहेत. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे लिमिटेशन ठेवूनच त्यांना सगळ्या बरोबर टॅकल करणं गरजेचं आहे. तर 3 ते 5 विचारतील, किंवा कधी कधी 3 ते 6 पण विचारतील. त्याच्यामुळं हे आणि हक्काचे मार्क असणार आहेत हे लक्षात ठेवा, कारण त्या सायंटिफिक पेपर आहे, सायंटिफिक कायदे आहेत, त्याच्या बाहेर ते जास्त जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे जिथे सायंटिफिक आहे, भूगोल सायंटिफिक आहे, पॉलिटी सायंटिफिक आहे, हे कायदे सगळे सायंटिफिक आहेत. ओके. तर जिथे सायंटिफिक डाटा मिळेल तिथे ते बाहेर जाऊ शकत नाहीत आणि त्याला अल्टरनेटिव्ह कुठलाही नसतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा 100% प्रयत्न करा. बरं, आता 16 डिसेंबर पर्यंत दररोज हे 10-10 मिनिटं तुम्हाला करायचं, म्हणजे करायचं, डेली करायचं. कुठलं एक पुस्तक वापरा. किशोर लोटेच असेल तर याच्यामध्ये कायदे दिले आहेत, आमिर शेख असेल त्याच्यामध्ये कायदे दिले आहेत, किंवा तुमच्याकडे जे काही XYZ पुस्तक असेल, कारण कायदा हा कुठलाच बदलत नाही, सेम तसंच राहतं. ठीक आहे. आणि आयोगाने याआधी 2 घटकावर विचारलेले प्रश्न आहेत, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ह्याच्यावरती दररोज 10-10 प्रश्न पाठ करा. ठीक आहे. दररोज 10-10 प्रश्न पाठ करा, सोडवून घ्या. काही सुद्धा याच्यामध्ये टेन्शन घेण्याचं काम नाही, हे तुमचे मार्क फिक्स होऊन जातील. ओके. तर ह्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही, हे तुम्हाला रोज करायचे. दररोज 10-10 मिनिटं वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे. पुढचा विषय भारतीय राज्यव्यवस्थेचा. भारतीय राज्यव्यवस्थेचा घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सरनामा, हे तुमचे 3 चॅप्टरचं टार्गेट आहे. कधीपर्यंत टार्गेट आहे? हे तुम्हाला 20 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पूर्ण करायचे 3 चॅप्टर. घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सरनामा कधीपर्यंत? 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत. 14 ऑक्टोबर पासून तुमचं टार्गेट सुरू होईल, म्हणजे आजपासून हे तुम्हाला 20 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करायचं आहे. कुठलं पुस्तक वापरायचं? एकच पुस्तक वापरा, रंजन कोळंबेचं, आणि आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्या ह्या चॅप्टरवरच्या सगळ्या तुम्ही सोडवून घ्या. ह्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 10 प्रश्न विचारण्याची अपेक्षा आहे मुख्य परीक्षेला. त्याच्यामुळे 10-2 20 म्हणजे 20 मार्काला हा इथं वेटेज आहे, आणि हे 20च्या 20 तुम्ही मार्क मिळवण्याचा 100% प्रयत्न करा. खूप सोपे प्रश्न असतात आणि यातून प्रश्न सुटलेच पाहिजेत. यासाठी आयोगाचे झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला त्या चॅप्टरवरची सोडवून घ्या, आणि रंजन कोळंबेचं पुस्तक तोंडपाठ करून टाका. काही विचारू दे त्या पुस्तकातलं, तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं 3 चॅप्टरचं टार्गेट. कधीपर्यंत करणार आहे? 20 ऑक्टोबर पर्यंत करायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल. याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची प्राकृतिक रचना आणि फक्त महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय जे विभाग असतील किंवा राजकीय आणि प्रशासकीय रचना असेल याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे 2 चॅप्टरचं टार्गेट आहे तुमचं. ठीक आहे. तर हे चॅप्टर कधीपर्यंत तुम्ही पूर्ण करायचे? 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे चॅप्टर पूर्ण करायचे, लक्षात ठेवा. 14 ऑक्टोबर पासून सुरू होतील ते 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे दोन्ही चॅप्टर, म्हणजे महाराष्ट्राचे हे चॅप्टर आपला महाराष्ट्राचा आणि भारताची प्राकृतिक रचना हा एक चॅप्टर झाला.
ओके, म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना प्लस भारताची प्राकृतिक रचना असे 2 चॅप्टर आणि महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना. आता इथं तुम्हाला याची करण्याची गरज नाही, भारताची जास्त करू नका, महाराष्ट्रावरती जास्त प्रश्न विचारतील असं मला वाटतंय. त्याच्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय रचना करताना महाराष्ट्राचीच राजकीय प्रशासकीय रचना जास्त अभ्यास इथं तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे जवळपास हे तुमचे 3 चॅप्टर होतील. एक म्हणजे भारताची प्राकृतिक रचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व्यवस्थित वाचून घ्या आणि महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना व्यवस्थित वाचून घ्या. कधीपर्यंत 23 ऑक्टोबर पर्यंत व्यवस्थित वाचून घ्यायचं. अपेक्षा असणारे प्रश्न किती आहेत 15, म्हणजे 2 मार्काला जर विचारला तर जवळपास 30 मार्काचा याला जवळपास वेटेज राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आणि याच्यातले मार्क्स सुद्धा सोडायचे नाही, जसे पॉलिटीचे मार्क्स सोडायचे नाही तसे जॉग्राफी मधले सुद्धा मार्क आपल्याला सोडायचे नाहीत. म्हणजे जवळपास 50 मार्कची तयारी तुमची इथं होऊन जाते पॉलिटी आणि जॉग्राफीमध्ये. अजिबात मार्क आपल्याला घालून चालणार आहे. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबी सौदीचं पुस्तक किंवा कोळंबे आणि द्वीपस्तंभामधलं कुठलं एक पुस्तक तुम्ही वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपस्तंभामधलं कुठलं एक पुस्तक वापरा आणि हे जे चॅप्टर सांगितले ते 23 ऑक्टोबर पर्यंत तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तर हे झालं महाराष्ट्र भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढे अर्थव्यवस्था आणि नियोजन. अर्थव्यवस्था, नियोजन, विकास आणि विषयक अर्थशास्त्राचा एक आपल्याला घटक आहे मुख्य परीक्षेला. ह्याच्यामध्ये सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारताचा परकीय व्यापार हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट मी तुम्हाला ठेवलेलं आहे. ओके, 3 टार्गेटचं चॅप्टर, हे 3 चॅप्टरचं टार्गेट तुम्हाला 23 ऑक्टोबर पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणे गरजेचं आहे. ठीक आहे, 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत, म्हणजे 10 दिवसाला आपल्याला कमीत कमी इकॉनॉमिकचे 2 ते 3 चॅप्टर जे आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे. 10 दिवसाला 2 ते 3 चॅप्टर व्हायलाच पाहिजेत. मग तुमचा स्लॉट कशा पद्धतीने तुम्ही डिसाईड करताय बघा, त्या हिशोबाने तुमच्या या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजेत. ओके, 10 दिवसाला 2 ते 3 चॅप्टर करणं गरजेचं आहे, मस्टच आहे, तर सिलेबस इकॉनॉमिकचा क्लिअर आउट होऊ शकतो. तर 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत हे सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भारताचा परकीय व्यापार चॅप्टर संपले पाहिजेत. संदर्भ पुस्तक कुठलं वापरणार? जर रंजन कोळंबे तुम्हाला चांगलं वाटतंय रंजन कोळंबेच वापरा. किरण देसलेंचा भाग 1 तुम्हाला सोपं वाटतोय तर किरण देसलेंचा भाग 1 वापरा. कुठलंही एक वापरा, असं काही टेन्शन नाही की आता दोन्ही सुद्धा वाचले पाहिजेत. कुठलाही एक वापरा, परफेक्ट करा आणि त्यामधूनच तुम्हाला प्रश्न दिसतील. आणि एमपीसीचे प्रश्नपत्रिका जे झालेले आहेत हे सोडवायला अजिबात विसरू नका. काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात आता. तर याच्यामध्ये अपेक्षित असणारी प्रश्न संख्या आहे 15. हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे 14 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत हे तिन्ही चॅप्टर तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत. 24 ऑक्टोबर पासून नवीन टार्गेटची लिस्ट येईल, नवीन चॅप्टर तुम्हाला त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये सब पॉईंट का सांगत नाही, कारण तुम्हाला पुस्तक एकच वापरायला लावतो मी. एकच पुस्तक वापरायचं आहे आणि एमपीएससीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर वापरायचे. जास्त आपल्याला हे करून जायचं नाही, मॅक्सिमम उजवणीवरती तुम्हाला भर ठेवायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे पुस्तकामध्ये आहे तेच वाचायचं आहे. सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, भारताचा परकीय व्यापार. ठीक आहे, व्यवस्थितरित्या करून घ्या. त्याच्यानंतर पुढे इतिहास. इतिहास या विषयामध्ये तुम्हाला दररोज एक समाजसुधारक न चुकता वाचायचा आहे. दररोज एक समाजसुधारकांना न चुकता वाचा. त्याच्यानंतर आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ आणि ट्रेड युनियन चळवळ म्हणजे कामगार चळवळ, हे जे 3 चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला करून घ्यायचे आहेत. पण हे कधीपर्यंत करायचे आहेत? आपल्याला 10 दिवसाला 3 चॅप्टर जे आहेत ते इतिहासाचे करायचे आहेत. 10 दिवसाला 3 चॅप्टर इतिहासाचे करायचे आहेत आणि प्लस तुम्हाला रोज एक समाजसुधारक न चुकता वाचायचा आहे. रोज एक समाजसुधारक किंवा ज्या महत्त्वाच्या व्यक्ती त्यांनी दिलेले आहे स्पेशल मेन्शन केलेला आयोगाने, तर रोज एक समाजसुधारक न चुकता वाचायचं, लक्षात ठेवायचं आहे. बरे कधीपर्यंत करायचं? 23 ऑक्टोबर पर्यंत सुद्धा तुम्हाला याला टाइम दिलेला आहे. 23 ऑक्टोबर पर्यंत संपून घ्या. आता भारताच्या इतिहासाला समाधान महाजन यांचंच पुस्तक वापरा. जास्त कुठं आता आतमध्ये जाऊ नका. भारतात समाधान महाजन यांचं पुस्तक तुम्ही वापरा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठारे यांचं पुस्तक वापरा. ठीक आहे, आणि सतत याची उजळणी जी आहे ती तुम्हाला करायची आहे. ह्याच्यावरती पडणारी अपेक्षित प्रश्न संख्या आहे 15, म्हणजे 30 मार्काला जवळपास तुम्हाला इतिहासाचं वेटेज जे आहे ते परीक्षेमध्ये दिसून जाऊ शकतं. आणि 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हे जे चॅप्टर सांगितलेले आहेत हे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ आणि रोज एक समाजसुधारक न चुकता तुम्हाला वाचायचं आहे. पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. ह्याच्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आणि प्रकाश हे 2 चॅप्टर पूर्ण करा. रसायनशास्त्रामध्ये अणूचे अंतरंग आणि मूलद्रव्याचं अंतरंग हे 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहेत. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण आणि वनस्पती ऊती हे 2 चॅप्टर पूर्ण करा. आणि प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आणि प्राणी ऊती हे 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचं आहे. यासाठी तुम्हाला 10 दिवसाचा पिरियड दिलेला आहे. या सगळे चॅप्टर पूर्ण करण्यासाठी 14 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत हे 10च्या 10 चॅप्टर तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत. यासाठी तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक वापरू शकता आणि लुसेंट पब्लिकेशनचं जे मराठीमध्ये अनुवाद केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा जर तुम्हाला इंग्लिश आवडत असेल तर इंग्लिशमधलं सुद्धा इथे पुस्तक अवेलेबल करू शकता. दररोज 1 तास तरी तुम्हाला विज्ञान विषयाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण थोडंसं वेटेज जास्त आहे आणि इथं जास्तीत जास्त थोडेसे टफ प्रश्न ते आपल्याला दिसू शकतात. मात्र वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती वर्गीकरण जे आहे आणि प्राणी वर्गीकरण आहे ह्याच्यावरती प्रश्न फिक्स येऊ शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये अपेक्षित प्रश्न संख्या आहे 15. तर 15 मधले तुम्हाला ऍटलिस्ट 2 ते 3 प्रश्न हे वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण दिसून जातात. त्याच्यामुळे ह्या विषयांना ह्या चॅप्टरना वेटेज खूप आहे. त्याच्यामुळे विषय या खोलमध्येच तुमचा अभ्यास याचा व्हायला पाहिजे.
ठीक आहे, अजिबात ह्या गोष्टी विसरू नका. आणि याच्यावरती झालेल्या आयोगाच्या जर प्रश्नपत्रिका सोडवला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल निश्चितच बिल्डअप जो आहे तो होऊन जाणार आहे. मात्र कुठलं तरी एक पुस्तक अतिशय सुंदर पद्धतीने तोंडपाठ तुमचं असलं पाहिजे. त्यामधलं काही विचारलं तरी तुम्हाला ते सुटता यायला पाहिजे, अशा पद्धतीने त्याच्या उजळणी सुद्धा व्हायनं गरजेचं आहे. तर भौतिकशास्त्रामध्ये 2, रसायनशास्त्रामध्ये 2, वनस्पतीशास्त्रामध्ये 2 आणि प्राणीशास्त्रामधले 2 चॅप्टर हे तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. ह्याला कुठलाही आता अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही आहे. ओके. त्याच्यानंतर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचं उपयोजन, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, हे सुद्धा 4 घटक आहेत आपल्याला. तर या 4 घटकावर मिळून आपल्याला एक 4 ते 5 प्रश्न अपेक्षित असू शकतं 100 प्रश्नापैकी. ठीक आहे. तर किंवा 3 ते 5 तरी 3 ते 4 तरी प्रश्न जे असतात ते दिसू शकतात आपल्याला या सगळ्या दूरसंवेदनावर, हवाई ड्रोन छायाचित्रणावर, भौगोलिक माहिती प्रणाली त्याच्या उपयोजनावर, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानावरती. तर त्याच्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला दररोज एक 10 ते 15 मिनिटं वेळ काढून हे सौदीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर हे व्यवस्थित त्याचे झेरॉक्स करून घ्या आणि दररोज एक 10 मिनिट ते 15 मिनिटं असंच बसा, व्यवस्थित पेन अंडरलाईन करून घ्या, जास्त मोठे पॉईंट नाही, अंडरलाईन करत चला आणि ते वाचून टाका. ठीक आहे. हे 64 दिवसामध्ये तुमचं नेक्स्ट टार्गेट आहे, म्हणजे तुमच्या परीक्षेपर्यंत 14 ऑक्टोबरपासून सुरू होईल ते 16 डिसेंबरपर्यंत. म्हणजे जसे तुम्हाला मी कायदे वाचायला लावले की दररोज 10 मिनिटं ते कायदे वाचायचे आहेत, तसंच ह्या पद्धतीने ह्या सुद्धा मुद्द्याला तुम्हाला दररोज एक 10 ते 15 मिनिटं जरी ॲटलिस्ट टायमिंग दिला तर सुद्धा तुमचे 4 मुद्दे जे असतील ते क्लिअर आउट होऊन जातील. ठीक आहे. आणि याच्यावरती सुद्धा सोपे प्रश्न विचारतील तुम्हाला, त्याच्यामुळे इथे स्कोर करणं तुम्हाला सुद्धा इझी होऊन जाईल. त्याच्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 महिन्यातील हे चालू घडामोडी जे आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या महिन्यामधील. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता 10 दिवसाला आपल्याला 2 महिन्याच्या चालू घडामोडी क्लिअर कराव्या लागतील. कारण उरलेत किती दिवस? 64 दिवस उरलेत आपल्याकडे. जरी आपण 60 वरचे 4 दिवस सोडून दिले तरी 10 दिवसाला तरी ॲटलिस्ट एक 2-2 महिन्याच्या चालू घडामोडी आपल्याला ज्या आहेत त्या क्लिअर करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट ह्या तरी वर्षातल्या चालू घडामोडी तुम्ही वाचून जाणं अपेक्षित आहे. जानेवारी ते फेब्रुवारी 2023 या महिन्यातील चालू घडामोडी करा 23 ऑक्टोबरपर्यंत. बरं, करताना कशातून करणार? परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपले MPSC टाइम्सचं यूट्यूब चॅनल. तुम्हाला ऑलरेडी मी चॅनलवरती आपल्या जानेवारी आणि जानेवारीचे 734 प्रश्न वन लायनरचे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत, प्लस 220 प्रश्न तुम्हाला विश्लेषणासहित सुद्धा अवेलेबल करून दिले जानेवारीचे. ओके. आणि फेब्रुवारीचे आजपासून चालू होतील. तर याच्यामध्ये तुम्हाला 220 प्रश्न फेब्रुवारीचे चालू घडामोडीचे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. जाऊन एकदा व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला जर स्कोर करायचा असेल चालू घडामोडीमध्ये हे झालेले सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या. ठीक आहे. नक्कीच तुम्हाला फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. त्यातले प्रश्न येऊ शकतात, पॉसिबिलिटी शक्यता जास्त आहे, खूप क्वालिटी प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जाऊन सगळे एकदा प्रश्न तुम्ही बघून घ्या. तर याचे सुद्धा तुमचा प्रश्न इथं मिटवून टाकलेला आहे. जाऊन एकदा व्हिडिओ सगळे बघा. एका प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे थोडंसं जागरूक होऊन आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच पुढे बेनिफिट जो आहे हा 100% मिळून जाणार आहे. तर हे टार्गेट तुम्हाला जे आहे हे सर्वांनी फॉलो करायचं आहे व्यवस्थित मनापासून. ज्या दिवसामध्ये सांगितलं त्या दिवसामध्ये चॅप्टर पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. नंतर ते दिवस संपले की पुन्हा चॅप्टर याच्यामध्ये ॲड होत जाणार आहे. पण डेली जे टार्गेट राहणार आहे ते मराठी आणि इंग्रजीचेच राहील तुमचं. त्याच्यामध्ये पॉईंट जे असतील ते चेंज होत राहतील, किंवा एक त्याला सुद्धा एक टाइम बेस ठरवून देईन की बाबा ह्या दिवसामध्ये हे चॅप्टर करा, म्हणजे तुमचा एक टार्गेटचा विषय संपून जातो. ठीक आहे. मात्र हे टार्गेट तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे, कारण रोजच्या रोज टाकलं तर तुम्ही याच्याशी कनेक्टेड राहाल आणि तुम्हाला कोणतरी सांगतंय याच्यामुळे निदान त्याच्यामुळे तर तुम्ही मुख्य परीक्षेला अभ्यास करा. खूप चांगल्या जागा आहेत, संधी अजिबात सोडू नका मुख्य परीक्षेची. काही डाऊट असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईस. आणि व्हिडिओ लाईक करा मेन म्हणजे नक्कीच, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आपले व्हिडिओ पोहोचायला नक्कीच मदत होईल. ओके. काही शंका असेल कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. चला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट.